बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाची वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 55. गृहस्थ राहणे उत्तम की भिक्षू? भंते नागसेन, भगवंतांनी असे सांगितले आहे की हे भिक्षूंनो, गृहस्थ असो की भिक्षू असो, पण नियमानुसार योग्य मार्गाने चालणाऱ्याची मी स्तुती करतो. हे भिक्षूंनो, अशी व्यक्ती समान रूपाने ज्ञान, धर्म आणि पुण्याचा उत्तराधिकारी होऊ शकतो. भंते, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करणारे, विषय सुखाचा आस्वाद घेणारे, स्त्री पुत्राच्या यातायातीत अडकून पडलेले, काशीच्या सुगंधित चंदन चूर्णाने आपल्या अंगाला उठणे करणारे, नाना प्रकारच्या माळा, गंध व उटण्यांचा वापर करणारे, रुपये पैशाचा व्यवहार चक्रात सापडलेले, तसेच आपली पगडी रत्न मोत्यांनी सजविणारे गृहस्थ सुद्धा योग्य आचरणाने ज्ञान, धर्म व पुण्याचे उत्तराधिकारी होऊ शकतात. आणि आपल्या डोक्याचे मुंडन करणारे, केवळ काशाय वस्त्र धारण करणारे, भिक्षेवर आपला जीवन निर्वाह करणारे, 4 शील समूहाचे पालन करणारे, तसेच ते धूतांग गुणानुसार राहणारे प्रवर्जित भिक्षू सुद्धा योग्य आचरणाने ज्ञान, धर्म आणि पुण्याचे उत्तराधिकारी होऊ शकतात. तर भंते, गृहस्थ आणि भिक्षू ह्यात काहीच सारस्य नाही. शिक्षा पदाचे पालन केल्याने काहीच फळप्राप्ती होत नाही. धूतांग गुणानुसार जीवन घालविण्यात काहीच अर्थ नाही. जर सहजपणे निर्वाण पद प्राप्त होऊ शकते, तर अशी नाना प्रकारची दुःखे भोगण्याची गरज काय? महाराज, दोन्ही वचने भगवान बुद्धांचीच असली तरी प्रवर्जित व गृहस्थ यांच्यात फरक आहे. महाराज, जर कोणी मी प्रवर्जित भिक्षू आहे असे म्हणून गर्वाने फुगून गेला आणि योग्य आचरण करीत नसेल, तर त्याचे भिक्षू बनणे व्यर्थ होय. त्यांनी कितीही ज्ञान प्राप्त केले असले तरी त्याला काहीच फळप्राप्ती होणार नाही. त्याचे प्रयत्न व्यर्थ समजावे. यात पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महाराज, एखाद्या भिक्षूचे हे असे असते, तर एखाद्या गृहस्थ धर्म विनयानुसार योग्य आचरण करीत असेल, तर तो ज्ञान, धम्म आणि पुण्याचा उत्तराधिकारी होऊ शकतो. महाराज, एखाद्या प्रवर्जित भिक्खू देखील धर्माच्या विनयानुसार आचरण करून ज्ञान, धर्म व पुण्याचा उत्तराधिकारी होऊ शकतो. प्रश्न येथे कोणते जीवन जगतो हा नसून कसे जीवन जगतो हा आहे. महाराज, असे असले तरी भिक्षू हाच अधिपती आहे. प्रवर्जेत अनेक गुण आहेत, त्याचे मोजमाप करता येत नाही. प्रवर्जेच्या गुणांचा अंदाजच लावता येत नाही. महाराज, ज्याप्रमाणे यथेच्छ वरदान देणाऱ्या मणिरत्नाच्या गुणांचे मूल्यमापन करणे शक्य नाही, त्याचप्रमाणे प्रवर्जेचे गुण अथांग व अगणित आहेत. प्रवर्जेत विविध गुण आहेत, त्याचा अंदाज लावणे अशक्य आहे. महाराज, ज्याप्रमाणे महासमुद्राच्या तरंगाची गणती करता येत नाही, त्याचप्रमाणे प्रवर्जेच्या गुण पुष्कळ आहेत, विविध आहेत, अथांग आहेत. प्रवर्जेच्या गुणांचा कोणताच अंदाज लावता येत नाही. महाराज, प्रवर्जित हे काही करू इच्छितो
ते अत्यंत शीघ्रतापूर्वक तात्काळ पूर्ण करतो. त्यास मुळीच वेळ लागत नाही. ते का? तर महाराज प्रवज्जित अल्पेच्छ असतो, संतुष्ट असतो, विरागी आणि संयमी असतो. संसाराच्या धगधगीत तो कधी पडत नाही. तो बिना घरदाराचा असल्यामुळे उत्साही, शीलांचे पूर्णतः पालन करणारा व शुद्ध आचरण करणारा असतो आणि धुतांगधारी असतो. महाराज, याच कारणामुळे प्रवज्जित जे काही करू इच्छितो ते अत्यंत शीघ्रतापूर्वक वेळ न लावता तात्काळ पूर्ण करतो. ज्याप्रमाणे बिना गाठीचा उत्तम चांगल्या प्रकारे रंधा मारून गुळगुळीत केलेला अगदी सरळ आणि साफ तीर सोडताच फार दूर उडतो, त्याचप्रमाणे प्रवज्जित हे जे काही करू इच्छितो ते तो अत्यंत शीघ्रतापूर्वक मुळीच वेळ न लावता तात्काळ पूर्ण करतो. ठीक आहे भंते नागसेन, मी हे मान्य करतो.